हुंड्यांच्या अनेक प्रकरणात वरपक्षाला कोर्टाची पायरी चढावी लागलीय। मात्र पुण्यात नवऱ्या मुलीवरच हुंडा दिल्याच्या कारणावरून खटला दाखल करण्यात आलाय। नोएडाच्या विनोद कौशिक यांनी आपल्या सुनेलाच हुंडा देऊ केल्याच्या कारणावरून कोर्टात खेचलंय। वधूलाच हुंडा दिला म्हणून कोर्टाला सामोरं जावं लागण्याचा अशा प्रकारचा राज्यातला हा पहिलाच खटला असावा। नोएडाचा नीरज आणि उज्जैनची माधविका या माहिती तंत्रज्ञांचं जानेवारी 2008 मध्ये लग्न झालं। पुण्यात नोकरी करणाऱ्या या उच्च शिक्षित दाम्पत्यामध्ये पगाराच्या मुद्द्यावरून वाद होत होते, पण बायकोचा पगार नवऱ्यापेक्षा जवळपास दुप्पट असल्यानं कौटुंबिक कलह टोकाला पोहोचला। 6 महिन्यातच हा कौटुंबिक कलह पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला। मुलीनं उज्जैनला जाऊन सासरच्या मंडळींच्या विरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार दाखल केली। पोलिसी कारवाईतून मुलाकडच्या मंडळींची सुटका झाल्यानंतर सासऱ्यांनी थेट मुलीलाच हुंडा का देऊ केला म्हणून कोर्टात खेचलं। त्यासाठी नवऱ्या मुलानंच पोलिसात तक्रार केली। हमारी तरफ से कोई डिमांड नहीं थी, ये बिल्कुल क्लियर होता है और बगैर डिमांड के अपनी मर्जी से दहेज देने के कारण हमने डोवरी प्रोहिबिशन एक्ट सेक्शन 3 के अंडर इनके खिलाफ दहेज देने का केस रजिस्टर्ड किया। And taking dowry is an offense. So once giving dowry is an offense. पहले क्या होता था ना, पुलिस खाली taking dowry में रजिस्ट्रेशन करते थे पुलिस। वो जानते नहीं जो अदर साइड भी है, गिविंग डाउरी आल्सो इज एन ऑफेन्स। बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र फिर्यादीचे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय। केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी हा खटला दाखल केल्याचं बचाव पक्षानं म्हटलंय। डावरीसाठी अत्याचार करायचे, मग तिने कायदेशीर कोर्टात यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायची, मग तिलाच उलट लटकवण्यासाठी तिच्या विरुद्ध दहेज दिलं किंवा डावरी दिली अशी खोटी केस करून तिला आणि तिच्या घरच्यांना त्रास देण्याच्या हेतूने कंप्लेंट करायची। कायद्यानं हुंडा मागणं जसं गुन्हा आहे तसंच हुंडा देणंही गुन्हा मानला जातो, पण आजवर या कायद्याचा कुणीही अशा पद्धतीनं वापर केला नव्हता। ही केस कोर्टात सिद्ध झाली तर मुलीकडच्या मंडळींना किमान 3 ते 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते। याच प्रकरणात मुलानं म्हणजेच नीरजनं त्याची पत्नी माधविकाच्या विरोधात ईमेल हॅकिंगचाही गुन्हा दाखल केलाय। चंद्रकांत फुंदे, ETV न्यूज, पुणे। राज्यात आरोग्य विभागातल्या औषधांवर कमी प्रमाणात खर्च होत असल्याचा आरोप पुण्यातल्या स्वयंसेवी संस्थेने केलाय। त्या तुलनेत इतर राज्य जागरूक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे।